एक बिचारा गधा खूप वेळेपर्यंत दुःखी होऊन जंगलात फिरत होता. मी पण हुशार होईन, मला पण बुद्धी मिळेल, बस बघतच राहा. जेव्हा बिचारा गधा दुःखात चालत होता तेव्हा त्याला झाडाखाली झोपलेला एक छोटासा झेब्रा दिसला. अरे मित्रा, अरे उठ ना. छोटा झेब्रा गाढ झोपेत होता. झेब्राला झोपेतून उठवलं याचा राग दाबून तो बोलला, काय झालं? काय झालं मित्रा, सांग तर. अरे मित्रा, मी आता इथे गावातूनच येतोय. ओह अच्छा, मी तर खूप आनंदी आहे. गोष्ट ती नाही आहे मित्रा. हो तर मग काय? काय गोष्ट आहे सांग तर. मित्रा, तसा तर मी खूप बुद्धिमान आहे, पण मला अजून जास्त बुद्धी हवी आहे. तू माझ्या यात काही मदत करू शकतोस का? मी तुझ्या यात कशी काय मदत करू? मी तुझ्या इतका बुद्धिमान थोडी आहे, तर मग मी तुझी कशी काय मदत करू शकतो? ते तर मला माहिती आहे. मित्रा, तू मला बस एवढं सांग की या जंगलात सर्वोत्तम डॉक्टर कोण आहे? ओहो, गोष्ट अशी आहे तर तुझ्यासाठी जंगलात तर फक्त एकच सगळ्यात बुद्धिमान डॉक्टर आहे. कोण आहे तो? डॉक्टर कोल्हा. खूप प्रसिद्ध डॉक्टर आहे. बुद्धी वाढवण्यासाठी तर त्याच्याकडे औषधं आहेत. हे सगळं खरं आहे? हो अगदी. इथून किती सारे प्राणी बुद्धी विकत घेऊन जातात, म्हणून त्यांच्याच मागे चालला जा. तू डॉक्टरच्या गुहेपाशी पोचशील. तुझे खूप खूप धन्यवाद. जा जा, घे इथून सुरू होतं तुझं वाईट नशीब. जर मला त्रास देशील तर तुझ्यासोबत तर हेच होईल. डॉक्टर कोल्हा त्याच्या गुहेजवळ एका झाडाखाली विचार करत बसला होता. तेवढ्यात डॉक्टरांचा सहाय्यक किट्टन भालू तिथे आला. मालक, तुम्हाला काय झालं मालक? मी काय बोललो, गुहेचं बांधकाम जवळपास अर्ध झालंच आहे. मला नदीकाठच्या अजून काही गोल दगडांची गरज पडणार आहे. मला काम करायला मजदूर सुद्धा मिळत नाहीये, म्हणून मी दुःखी आहे. पण झालं तरी काय मालक? मजुरांना काम करायला पैसे हवेत. काय मूर्खपणा आहे. नमस्कार डॉक्टर साहेब. हा नमस्कार. अरे तू बाजूच्या जंगलातल्या चिन्नन गाढवाचा मुलगा तर नाही? अरे नाही नाही, मी तर इथे गावाकडून आलो आहे. तू इथे का आलायस? डॉक्टर साहेबांना भेटायला. हा तसं तर मी कोणाला फुकटात भेटत नाही, पण तू गावाकडून आलायस त्यामुळे तू भेटू शकतोस. बघितलास, तुला विश्वास बसतोय का की माझे किती सारे चाहते आहेत? पहा पहा. डॉक्टर, मला माझी बुद्धी वाढवायची आहे, यासाठी मी इथे आलो आहे. बुद्धी वाढवायची आहे? हो डॉक्टर साहेब, मला पण माझ्या बुद्धीचा वापर करून प्रसिद्ध व्हायचं आहे इतर लोकांसारखं. तशी तुला किती किलो बुद्धी हवी आहे? जरी किती हे असेल तरी कमी पडायला नको. तर तुला बुद्धी हवी आहे, आणि ती सुद्धा किलोग्राम मध्ये. जर शक्य असेल तर मला नाचणं आणि गाणं देखील शिकवून द्या. मी याच्याकडनं गुहेचं काम पूर्ण करून घेऊ शकतो. तर मग सांगा ना. हा, तू इथे काही दिवस थांबायलाच हवाय. मग मी तर थांबणारच. माझी बुद्धी वाढणार ना? हो नक्कीच वाढेल ना. हा जो भालू आहे ना, हा अतिशय हुशार आहे. इतकी बुद्धी पुरेशी आहे ना? इतकी खूप आहे. हा तर मग मी जे सांगतो ते अगदी प्रामाणिकपणे करायला लाग. तो तुझ्या उपचाराचाच एक भाग आहे. अशा प्रकारे बुद्धी वाढवण्यासाठी आलेला गाढव डॉक्टर कोल्ह्याने सांगितल्याप्रमाणे सगळे काम मनापासून करत होता. काही दिवसांनी एक दिवस संध्याकाळी, चला शेवटी माझ्या या गुहेचं काम या मूर्ख गाढवामुळे पूर्ण झालं. तर आता मी सभोवतालचा परिसर साफ करतो. मालक,
अरे ओरडू नकोस, मला ऐकू येतं. बोल काय म्हणतो. त्या गाढवाची हुशारी आतापर्यंत किती वाढली? हा, सध्या अर्धी बुद्धी वाढली आहे. थोड्या वेळाने संपूर्ण बुद्धी वाढेल. त्याची बुद्धी माझ्यापेक्षा जास्त होईल. अरे मी असं करील का? तू या जंगलातला सगळ्यात बुद्धिमान आहेस. तू एक काम कर, लगेच जा, ते मध घे आणि गाढवाला सोबत घेऊन काही लाकडं घेऊन ये. ठीक आहे मालक. हा, मी या मूर्खांमुळेच जरा चांगलं आयुष्य जगू शकतोय. मित्रा अस्वल, एक गोष्ट सांग. मला इथे येऊन आता इतके दिवस झाले आहेत. आता मला अजून थांबावं लागेल बुद्धी मिळवायला? बिलकुल, थांबावं तर लागेल. तू पुढे जा, मी जरा मध खाऊन येतोच. अगं आई ग, पाठ दुखून गेली. एक रंगीत पोपट फांदीवर बसून हे सगळं बघत होता. पोपट हळूहळू उडत गाढवाकडे गेला आणि म्हणाला, एक गोष्ट सांग, मी तुला काही दिवसांपासून इथे बघतेय. तू या जंगलात नवीन आहेस का? अरे नाही, मी तर गावाकडून आलो आहे. का बरं? गाढव रंगीत पोपटाला तो जंगलात का आला हे सांगू लागला. हे ऐकून पोपट जोरजोरात हसायला लागला. तू खरंच खूप मूर्ख आहे. मला मूर्ख नको म्हणूस. आता काहीच दिवसात मी या जंगलातला सगळ्यात बुद्धिमान प्राणी बनून जाणार आहे. हे सगळे तुला बहुतेक त्या धूर्त कोल्ह्यानी सांगितलं असेल. मी एक गोष्ट तुला सांगते, तो मतलबी आहे. तुझ्या उपचाराच्या नावावर त्यांनी तुला इथे स्वतःच्या मतलबासाठी थांबवून घेतलंय. नाही, डॉक्टर कोल्हा तर खूपच जास्त हुशार आहेत. तो कोल्हा खूप कंजूस आहे. त्यांनी स्वतःच्या गुफेचं काम कोणताही मोबदला न देता संपवलं. मला तुझी दया येते. तू खोटं बोलतो आहेस. या पूर्ण जंगलात अस्वल भाऊ हुशार आहेत. डॉक्टर कोल्हा तर मला अस्वल दादापेक्षा जास्त बुद्धी देतील. अरे मूर्ख, त्या कोल्ह्यानी तुला फसवलं आहे. मी तुला सिद्ध करून दाखवते. चल ये. गाढव आणि पोपट भालूकडे गेले. अस्वल दादा, काय झालं पोपटा? तू हे मध डॉक्टर काकांच्या मोठ्या भांड्यात कसं ओतशील? हे पूर्ण संपून नाही का जाणार? बिलकुल नाही. मी तर या माठातून हळूहळू डॉक्टरच्या मोठ्या माठात अशा प्रकारे टाकतो. बिलकुल असं. आता मला समजलं. तुला कळलं का? हो, मला समजलं. मला सगळं समजलं. धन्यवाद अस्वल दादा. आता आम्ही येतो. हो, तर मग ठीक आहे. मूर्खांचे माहित नाही कसे छोटे छोटे प्रश्न असतात. त्या मूर्खाला आतापर्यंत नाही कळलं की त्यांनी मध जमिनीवर सांडवलंय. कळलं? गोष्ट तर बरोबर आहे. त्या चतुर कोल्ह्यांनी मला फसवलं. काही हरकत नाही. तू पटकन कोणावरही भरोसा करतोस. तीच तुझी समस्या आहे. पण आता मी काय करू? तू खूप मेहनती आहेस. हेच तुझं कौशल्य आहे. हे तू सगळ्यात पहिले समजून घे. आता मला कळलं. मला माझी चूक लक्षात आलेली आहे. बरोबर. प्रत्येक जीवाचं आपलं एक वेगळं कौशल्य असतं. जशी कोकिळा गाणं गाऊ शकते, मोर नाचू शकतो, मासोळ्या पोहू शकतात आणि आम्ही पक्षी आकाशात उडू शकतो. प्रत्येकाने आपलं कौशल्य शोधून त्याला जोपासायला हवं. मला कळलं. ठीक आहे, आता जा आणि आपला मोबदला त्या कोल्ह्याकडून घे. तू मेहनत केली तर तुला त्याचा मोबदला मिळालाच हवा. पोपटाचे हे शब्द ऐकून गाढव कोल्ह्याकडे जायला निघाला. मालक, मी तर माठात मध टाकलं होतं. खरंच. तू ते परत मध फेकशील का? डॉक्टर, काय झालं? मी हुशार झालो. बुद्धी तुला? हो. नाही. अरे तुझी बुद्धी तर थोड्या वेळाने वाढेल. नाही डॉक्टर, मी खरंच हुशार झालोय. काही शंका आहे का? हो. ठीक आहे, मी आतापर्यंत केलेल्या सगळ्या मजुरीचे मला पैसे द्या. अरे हा काय बोलतोय? मजुरी? कसली मजुरी? हो, मजुरी. जर तुम्ही पैसे नाही दिले तर मी सिंहराजाकडे तक्रार करीन. अरे नाही, असं नको करूस. मी तुला तुझी मजुरी देतो ना.
अशा प्रकारे गाढवाने धूर्त कोल्ह्याकडून मजुरी घेतली आणि तिथून निघून गेला. तो एका मोठ्या सापळ्यात सापडला आहे हे समजल्यावर गाढव आयुष्याने त्याला शिकवलेले सर्व ज्ञान घेऊन गावाकडे परत गेला. खूप वर्षांपूर्वी किंगिनी नावाची एक नदी होती. ती दिसायला खूप सुंदर होती आणि त्या नदीच्या आसपास खूप सारी झाडं झुडपंही होती. आणि त्या झाडांमध्ये खूप छान एक अंजिराचं झाड होतं. त्या झाडावर खूप सारे अंजीर लटकलेले होते आणि त्या झाडावर 2 मित्र राहत होते, माकड आणि खार. हे पिकलेलं माझं आहे. हां, हेच आहे, तू घेऊन घे. वा, हे अंजीर किती गोड वस्तू आहे. हे अंजीर किती गोड आहे. मलाही एक मिळालं. मजा आली. खरं सांगायचं तर अंजिराच्या चवीमुळेच मी यांना खूप खाल्लंय. मला पण अंजीर देशील का? खूप भूक लागली आहे मला. हे मगर फळ खातं का? का मगर फळ नाही खाऊ शकत? मित्रा, खूप गोड फळ आहे, अजून मिळतील का? खात राहा, मी देत राहील. आहा, धन्यवाद माझ्या मित्रा, माझं पोट भरलंय, मी निघतो. हा ठीक आहे, तुझं नाव काय आहे? मरकन नाव आहे माझं. तुझं नाव काय आहे? वालन माकड आणि ही कन्नन खार. बरं मित्रांनो, पुन्हा भेटूया. बरं. मगर, ओ, काय तू त्याला ओळखतोस? काय तो मैत्री करता योग्य आहे? असं कोण म्हणालं? बिचारा मगर. बिचारा, ती एक मगर आहे जी संधी मिळताच प्राण्यांना खाऊन टाकते. कळलं तुला? आपल्या दोघांना याच्यापासून दूर राहायला पाहिजे. तो आपल्याला पण खाऊन टाकेल. अरे वा, या तलावाच्या जवळ डोंगराच्या उतारावर मस्त पिकलेली केळी आहेत. तू पाहिलीस का? पण कुठे? त्या डोंगराच्या उतारावर. चल तिकडे जाऊ. ओ नाही, मी नाही येणार. तू जा आणि खा. मी तुला घ्यायला आली आहे आणि तू आहेस की? नाही, तू जा. मी माझ्या मित्राची वाट बघतोय. तो कदाचित ती मगर असेल. हां, तर काय झालं? जेव्हा तुला नवीन मित्र मिळाला तेव्हा तू या जुन्या मित्राला सोडून दिलंस. खरंय ना? नाही, अशी गोष्ट नाहीये. ठीक आहे, मी जातेय. किंगिनी नदीच्या दुसऱ्या भागात एक मगर राहत होती. त्याचं नाव मुर्कन होतं. त्याने अंजीर चाखून ठेवलं होतं. त्याला अंजीर खूप आवडायचं. तो अंजीर खायला रोज पोहून येत होता. हा मगर कुठे राहिला? मी कधीपर्यंत त्याची वाट बघू? वाट पाहून कंटाळलास का? मग काय, हे अंजीर जमा करून मी कधीची तुझी वाट बघतोय. माफ कर मित्रा, मी रस्त्यात फसलो होतो.
मित्रा, काय चव आहे. खा खा, अजून देतो. काय चव आहे. मित्रा, आज मला अंजिराचा एक अजून गुच्छा हवाय. देशील का? असं का? घरी ठेवून खायला हवाय का? नाही माझ्या मित्रा, माझ्या बायकोसाठी, मिलीसाठी. अच्छा अच्छा, असं होय. मग एक कशाला, 2 गुच्छे देतो. आत्ता घेऊन जा. खूप खूप धन्यवाद माझ्या मित्रा. वालन माकडाने अंजिराचे 2 गुच्छे तोडून मगरीला दिले. मुर्गन अंजीर फळाला घेऊन पोहत पोहत आपल्या घरी निघून गेला. मिली, हे बघ, तुझ्यासाठी मी काय घेऊन आलोय. अंजिराचा गुच्छा. खायचा प्रयत्न कर. ही फळं तर खूप चविष्ट आहेत, हो ना? मला माझ्या एका मित्राने दिलंय. वालन वालन माकड, जो नेहमी अंजीर खातो. हा, जर ही फळं इतकी चविष्ट आहे तर जो बंदर ही रोज खातो त्याचं काळीज किती चविष्ट असेल. ते तर इतकं चविष्ट असेल जसं की मध. मिली, तो माझा मित्र आहे, म्हणून त्याने मला खायला अंजीर दिलं. ते सगळं तर ठीक आहे, पण मला त्या बंदराचं काळीज पाहिजे. अरे, हे मी कसं करू शकतो मिली? अच्छा, तर आपल्या बायकोला असं उत्तर द्याल, जा, मी तुमच्याशी बोलतच नाही. मुर्कन मिलीची गोष्ट ऐकून दुःखी होऊन झाडाकडे निघाला. माकडाला परत आणायला मला काहीतरी डाव खेळावा लागेल. मित्रा, वालन. हा, मुर्कन, अरे काय झालं? अंजीर कमी पडलेत का? अशी गोष्ट नाहीये. चल जाऊया. जायचंय, पण कुठे? माझ्या घरी. अच्छा, घरी? अजून कुठे? माझ्या घरी. माझी बायको मिली मला सुखाने राहू देत नाहीये. ज्याने इतकं छान अंजीर दिलं त्या मित्राला आपल्या घरी घेऊन या असं म्हणते. बरं, मग तुझ्यासाठी खूप छान स्वयंपाक केलाय. खाण्यात गोड आहे का? सगळंच मिळेल. तू एकदा माझ्या घरी तर चल. अच्छा. अरे, पण जायचं कसं? आणि मी कसा येईल? मला तर पोहता पण येत नाही. अरे, तू माझ्या पाठीवर बसून जाशील, मी तुला आरामात घरी घेऊन जाईल. अरे वा, ही तर चांगली गोष्ट आहे. पाण्यावर एक सवारी आणि छान जेवणासोबत मिठाई पण. ये ये. नंतर मुर्कनने वालन माकडाला आपल्या पाठीवर बसवलं आणि आनंदाने घराकडे निघाला. जेव्हा मुर्कन नदीच्या मध्यात पोहोचला तेव्हा त्याने वालनला आपल्या मनातली गोष्ट सांगितली. ऐक वालन, तुला आज जेवायला नाही मिळणार आहे. आज तूच आमचं जेवण आहे. अरे, ही काय गोष्ट आहे मगरा? तुला जेवायला घेऊन जात नाहीये मी. तर मग? माझी बायको मिलीला तुझं हृदय हवंय म्हणून घेऊन जातोय मी तुला. ती एक मगर आहे जी संधी मिळताच प्राण्यांना खाऊन टाकते, कळलं तुला?
तो आपल्याला पण खाऊन टाकेल. अरे नाही, तू आधी तर हे सांगितलंच नाहीस. अच्छा ऐक, मी इतके सारे अंजीर तोडले ते तुझी बायको मिलीला भेट देण्यासाठी. वालनला शंका आली की काहीतरी घोळ आहे आणि त्यांनी मगरीला म्हटलं, मी माझं हृदय मगरीच्या बायकोला द्यायला तयार आहे, पण काय, माझं हृदय कोणी घेऊ नये म्हणून मी ते अंजिराच्या झाडाच्या वर ठेवलंय, आणि तेही एका भांड्यात. जर तू मला पहिलेच सांगितलं असतं तर मी घेऊन आलो असतो. मग आता काय करायचं आपण? काय करायचं? चल परत जाऊन त्याला घेऊन येऊ. अरे ए मगरा, तू माझा मित्र नाहीयेस, तू माझा वैरी आहेस, समजलास? ए माकडा, तू लवकर आपलं हृदय घेऊन ये. तू मूर्ख आहेस. शेवटी विना हृदय कोणी कसं जिवंत राहू शकतं? हृदय कोणी काढून ठेवू शकतं का? मूर्ख मगर. अरे मित्रा, तुला कळत नाहीये का? आता काही बोलायची गरज नाही. यानंतर इथे कधीही येऊ नकोस. आज नंतर तुला मी कधीही अंजीर देणार नाही. तू दगाबाज आहेस, कळलं? चल निघ. त्यानंतर तो दगाबाज मगर किंगरी नदीतून परतून गेला आणि परत कधीच आला नाही. आणि इकडे वालन आणि खार अंजिराच्या झाडावर आनंदाने आपलं आयुष्य जगू लागले. थलवचुपारा गाववाल्यांना शहरात पोहोचण्याकरता जंगलाच्या मार्गे खूप वेळ चालावं लागे. त्या रस्त्यावर 2 चोर लोकांना लुटायचे. असं काही असेल तर आपल्या मालकांचं नाव सुद्धा त्याच्यात जोडायला सांगेल. हा, कुठे? चहाच्या दुकानाच्या हिशोबाच्या वहीत? नाही मालक, पंचतंत्रांच्या गोष्टीत तुम्हीच काहीतरी मालक आहात. तू एक नवीन गोष्ट का नाही लिहित? भालू तंत्रकथा माझ्या वीर गाथेबद्दल सगळ्यांना कळू दे. हा, तर मग पहिल्या लाईनीत असं काही लिहू का की तुम्ही एक बुद्धिमान आणि शूरवीर अस्वल होते ज्यांनी एका हिरणाला एका झटक्यात पाळलं. अरे पण मी तर एका आक्रमणात एक हरिण सुद्धा मारलं नाहीये. अरे नाही, आपण तर फक्त हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय की तुम्ही एक खूप शूरवीर नायक आहात. अच्छा, तर ठीक आहे, हे चांगलं आहे. तर मग तू असं लिहू शकतोस की महाराजा भालूनी एका आक्रमणात सिंहाला मारून टाकलं. तू तसंही सगळं खोटंच लिहितो आहेस. एक खोटं अजून. अच्छा, सिंह, तुमची इच्छा तर चांगली आहे, पण गरज नाहीये सिंहासोबत नको खेळायला. जर चुकून सिंहराजाने वाचून घेतलं तर आपल्यावर तर खूप मोठं संकट येईल. ते बघ, कोणीतरी येतंय. अरे मालक, आपण तर इथेच थांबू. या, त्याच्याकडून सगळं ओरबाडून घेऊ. मी तिला एकाच आक्रमणात खाली पाडून देऊ? मालक, फक्त तुम्हीच करू शकता. फक्त मालकच करू शकतात. अरे देवा, काय खराब नशीब आहे आपलं. हे काय मालक? या सगळ्या तर बस फांद्या आहेत. काय फांद्या? माझे प्रिय मालक, हा तर ऊस आहे. लोखंड? अरे लोखंड नाही, ऊस आहे आणि खरंच खूप गोड आहे. हो हो, मग आजचं जेवण तर खूप स्वादिष्ट असणार. ऊस विकणाऱ्या बाईला घाबरवून तिच्याकडनं ऊस चोरी करून मास्टर अस्वल आणि कोल्हा
दुसऱ्या दिवशीच्या शिकारीची वाट बघत होते. अरे माझ्या कोल्ह्या भावा, तुला कालचं लोखंड खायची इच्छा होते का? अरे काय मूर्ख आहे, तो लोखंड नाही ऊस होता. ठीक आहे, बुद्धी तर नाही आहे पण शक्ती आहे. काय बोललास तू? नाही, मी तर हे म्हणत होतो की तुम्ही खूप बुद्धिवान आहात. तुम्ही तर बुद्धिवान आहात नाही, ते तुम्ही बीन आहे ते. नाही नाही नाही, आग आहे तुम्ही. बीन्स? असल्या बीन्स? बीन्स नाही, आग आहे तुम्ही, एकदम जबरदस्त. ते बघ, कोणीतरी येत आहे. मालक, हात उडी मारा. हात उडी मारू? मला माझे हात पाय नाही तोडायचे. मग हळू जाऊन त्याला पकडून घ्या. ओहो, लोक तर सांगतात की इथले प्राणी रस्त्यात खूप त्रास देतात. अरे वाचवा, मला वाचवा. अरे ओरण ओरण, तुला वाचवायला इथे कोणीही येणार नाहीये. जोऱ्यात ओरण. आपलं सगळं सामान इथे सोडून दे आणि इथून कुठे दूर पळून जा. चालला जा. या जंगली मधाचा सुगंध कुठून येतो आहे? मालक, मला तर असं वाटतंय की या भांड्यातनं येत आहे. हा, मी बघतो. वाह, चविष्ट मध. चविष्ट मध, हा चविष्ट मध. चविष्ट 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 मध. हाय हाय हाय. मालक, मला पण थोडं द्या ना. आणि असंच मास्टर अस्वल आणि कोल्हा दुसऱ्यांचं सामान चोरी करून त्यांचे दिवस आरामात घालवत होते. तेव्हा एके दिवशी, कोल्ह्या भावा, आपण आपली लपायची जागा बदलायची का? लपण्यासाठी कुठली नवीन जागा शोधू. गरज नाहीये मालिक. जोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत आहात ना, तोपर्यंत आपला कोणी शिकार नाही करू शकत. म्हणून आपण आपल्या लपायची जागा बदलायला नको. कोल्ह्या भावा, तू बघितलंस? तिकडे बघ, कोणीतरी काहीतरी घेऊन इथेच येत आहे. मालक, मला असं वाटतं त्याच्या हातात जे पोत आहे ना, त्याच्यात जंगली मध असेल. पुन्हा मध? आशा करतो की लोकांनी अशाच पद्धतीने रोज मध आणावं. मालकांचं नशीब. मी तर अशी प्रार्थना करतो की आपल्या रस्त्यात कधी कोणी कोंबडी पण येवो. हा भालू आणि कोल्हा रस्त्याच्या मधोमध उभे आहेत. हेच तर ते नाहीत जे येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास देतात. जर हेच आहेत तर यांना धडा शिकवावाच लागेल. पहा, तो पळाला. मला तर असं वाटतंय पळता पळता त्याच्या हातातून काहीतरी पडलंय. या लवकर, पाहूयात काय ते. आहा, चविष्ट मध. मध? बघूया बघूया. हे तर खरोखरचं मध आहे. याचं वजन जरा जास्त आहे. कदाचित हे एक मोठं मध असेल. आहा, काय गोडवा आहे, काय स्वादिष्ट आहे. आहा, आहा. हे तर चिकटलं. हे मध आहे की गोंद आहे?
अरे ओ मालक, तुम्ही माझ्याशी खोटं बोलून मला हे मध का देत नाहीये? मला पण हे मध हवं आहे. हा, मध पिल्याने तुम्हाला झिंग चढली आहे म्हणून तुम्ही मला मध पिऊ देत नाहीये तर. अरे गोंद, अरे बापरे. दुसऱ्यांचं सामान चोरी करून आरामात दिवस घालवणाऱ्या अस्वल आणि कोल्ह्याला त्या दिवशी एक गोष्ट समजली. जसा तुम्ही इतरांशी व्यवहार करता तसंच तुमच्या सोबतही होतं.